नमस्कार. मागच्या वेळेला पाहिलं संस्कृत साहित्यामध्ये सुभाषितांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. सुभाषितं ही कधी कधी बोधप्रद असतात, कधी कधी आयुष्याबद्दलच्या फॅक्ट सांगणारी असतात, कधी कधी व्यवहारात कसं वागावं कसं वागू नये, तर कधी मनोरंजनात्मक म्हणजे जोक्स कोडी अशा पद्धतीने ही सुभाषितं येतात. सो आज एक सुभाषित व्यवहारात कसं वागावं आणि कसं वागू नये याबद्दल. सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात, न ब्रूयात सत्यम अप्रियम, प्रियम च न अनृतम ब्रूयात, एषः धर्म सनातन. खूप वेळेला आपल्याला प्रत्येकाला कसं बोलावं, एखादी खरी गोष्ट कशी सांगावी की दुसरा ती हर्ट होणार नाही याबद्दल आपल्याला कायम डायलेमा संभ्रम असतो. त्या संभ्रमाबद्दल हे सुभाषित सांगते. काय म्हणतंय? सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात. ब्रूयात म्हणजे बोलावं, सत्य बोलावं, प्रिय बोलावं, दुसऱ्याला वाईट वाटणार नाही असं बोलावं. न ब्रूयात सत्यम अप्रियम. सत्य आहे पण अप्रिय, दुसऱ्याला जे पटणार नाही, दुसऱ्याला जे रुचणार नाही अशा पद्धतीने बोलू नये. प्रियम च न अनृतम ब्रूयात. अनृत म्हणजे खोटं, प्रिय दुसऱ्याला प्रिय वाटेल म्हणून अनृत खोटं बोलू नये. एषः धर्मः सनातनः. हाच सनातन धर्म आहे. दिस इज द इटर्नल ट्रूथ. सो कुठलीही गोष्ट बोलताना जी खरी असेल, जरी ते कटू सत्य असेल तरी ते अशा पद्धतीने बोलावं. सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात. धन्यवाद.